जे विठोबारायाच्या दर्शनाला पंढरपूरला चालले होते। काही लोक मोटरसायकलवर आले, कोयता काढला, कोयता गळ्याला लावला, पैसे लुटले या परिवाराकडनं, वारकरी परिवाराकडनं। त्यानंतर मुलीला घेतलं आणि दूर कुठेतरी जाऊन त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिथं केला, तिचा अत्याचार केला। अतिशय दुर्दैवी घटना। दररोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी होतंय। अजूनपर्यंत सरकारकडनं, प्रशासनाकडनं कारवाई केली गेली नाही। 2 दिवसापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा असंच एका अल्पवयीन 10वीच्या मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला। एक मुलगा पकडला, पण मेन आरोपी जो आहे तो बाहेर पळून गेला। ज्या लोकांनी त्यांना पळून दुसऱ्या तालुक्यात नेलं त्याची नावं सुद्धा पोलीस प्रशासनाकडे आहे, पण पोलीस प्रशासनाने अजून सुद्धा कुठेही कारवाई केली नाही। त्याचं मुख्य कारण जो हुंबे नावाचा व्यक्ती आहे ज्याने बलात्कार केला तो एका गँगचा सदस्य आहे आणि त्या गँगली भाजपचा प्रचार हा कर्जत जामखेडमध्ये केलाय। कदाचित त्या गँगचं ऐकून, गँग प्रमुखाचं ऐकून कदाचित पोलीस तिथं काम करत नाही असं मला वाटतं। तर पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो, आज संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीला ज्याने रेप केले जामखेडमध्ये त्याला तुम्ही पकडावं, त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी। दौंडमध्ये सुद्धा ज्या लोकांनी तिथं बलात्कार केलेला आहे, अत्याचार केला, त्याला सुद्धा पकडावं। आणि या महाराष्ट्रामध्ये दररोज 23 अत्याचार लहान मुलींचे तिथं होत आहेत। त्यामुळे हे सरकार झोपलेलं आहे। सरकारने त्याबाबत लक्ष देण्याची जरूरत आहे। आणि आज आमच्या परिवारातल्या, आमच्या महाराष्ट्रातल्या 23 महिलांवर, मुलींवर, लहान मुलींवर जो अत्याचार होतो त्या बाबतीत सरकारने काही ना काहीतरी योग्य कारवाई करायची जरूरत आहे। आणि शक्ती कायदा सुद्धा लवकरात लवकर लागू करा अशी